नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाड्यासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिला होता। त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी राज्य सरकारतर्फे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि संदीपान भुमरे अंतरवाली सराटी येथे पोहोचले। बराच वेळ सर्वांनी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपापली भूमिका मांडली। गिरीश महाजन म्हणाले की सरकारला आरक्षण द्यायचंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशन घेण्याचं मान्य केलं। मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर अधिवेशन घेतलं जाईल आणि आरक्षणाचा विषय सोडवला जाईल। मात्र यावेळी सोयरे या शब्दावरून बराच वाद झाला। तासभर चर्चा झाल्यानंतर दोन्ही बाजूने हा विषय बाजूला ठेवण्यात आला। गिरीश महाजन म्हणाले, आरक्षणाचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे, सरकारची भूमिका सकारात्मक आहे, म्हणून जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरचा अल्टिमेटम न देता पुन्हा आंदोलन करू नये ही विनंती करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत। मागच्या वेळी ते उपोषणासाठी बसले असताना सरकारमधील 2 मंत्री, न्यायाधीश आणि 1 माजी न्यायाधीश येथे आले होते। त्यांनी लिखित स्वरूपामध्ये काही बाबी ठेवल्या होत्या। सरकारकडून नोंदणी काढण्याचे काम झाल्यानंतर त्यामध्ये ज्यांचं नाव निघालं आहे त्यांच्या रक्तातील नातेवाईकांनाच आरक्षण दिलं जाईल। पत्नीकडील नातेवाईकांना आरक्षण दिलं जाणार नाही। देशभरात तसा कायदाच आहे। मागच्या वेळेस जरांगे पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर कागदावर काही बाबी ठरवल्या गेल्या, त्यात सगळे सोयरे हा शब्द टाकला होता। जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार सोयरे म्हणजे आपली व्याही या शब्दाचा शब्दशः अर्थ त्यांनी लावलाय, पण नियमानुसार रक्ताचे नातेवाईक सोडून इतरांना म्हणजे सोयरे किंवा व्याहींना आरक्षण देता येत नाही। यासाठी अनेक लोक न्यायालयात गेलेले आहेत, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेले आहेत, अशी भूमिका गिरीश महाजन यांनी मांडली आहे। मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत 24 डिसेंबरला संपत असून त्यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाच्या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम असल्याची पाहायला मिळते। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मराठवाड्यातील पोलीस प्रशासन कामाला लागल्याचे चित्र पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगर बीड पोलिसांकडून मराठा आंदोलन आणि मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठकांचे सत्र सुरूच आहे। त्यामुळे एकंदरीत मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा टप्प्यात अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केलं होतं। त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन 24 डिसेंबरपर्यंत सरकारला मुदत देण्याची विनंती केली होती। त्यामुळे जरांगे यांच्याकडून सरकारला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी मुदत देण्यात आली। मात्र या मुदतीला आता केवळ 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। त्यामुळे या 2 दिवसात मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर बीडच्या 23 डिसेंबरच्या सभेतून पुढच्या आंदोलनाची घोषणा केली जाणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे। विशेष म्हणजे आपल्या 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर मनोज जरांगे ठाम आहेत। त्यामुळे 23 डिसेंबरच्या सभेत मनोज जरांगे कोणती घोषणा करणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं 20 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत बीड जिल्ह्यातील सर्व जाती धर्माच्या प्रतिष्ठित नागरिक शांतता कमिटीचे सदस्य, बीड सकल मराठा समाज मोर्चाचे पदाधिकारी, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। सदर शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जनतेस जातीय सलोखा राखत जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं व समाजकंटकाकडून काही उपद्रवी कारवाया होण्याचे संकेत निदर्शनास आल्यास याबाबत नागरिकांनी जागरूक राहून पोलिसांना तात्काळ माहिती देण्याबाबत आवाहन केले। तसेच सदर बैठकीस उपस्थित सकल मराठा मोर्चाचे पदाधिकारी, भटक्या विमुक्त जातीच्या संघटनेचे अध्यक्ष, संघटनेचे पदाधिकारी, बीड संघाचे अध्यक्ष, स्वाभिमानी संघटनेचे तसेच अल्पसंख्याक संघटनेचे नेते, विविध पक्ष नेते यांनी सर्वांनी बैठकीमध्ये संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांच्या 23 रोजीच्या होणाऱ्या इशारा सभेच्या अनुषंगाने त्यानंतर जिल्ह्यामध्ये शांतता भंग होणार नाही, तसेच जिल्ह्यातील सामाजिक सलोखा अबाधित राहील, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही याची ग्वाही दिली आहे। फिर्यादीसोबत तक्रार दाखल करण्यासाठी परळी ग्रामीण पोलीस स्टेशनला जाणारे सामाजिक कार्यकर्ते तथा इंजेगावचे माजी उपसरपंच मुक्ताराम गवळी यांना मारहाण करणाऱ्या पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी परळी शहर पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। दरम्यान 2 दिवस झाले तरी प्रशासनाने दखल घेतली नाही, म्हणून अखेर परळी बंदचं आवाहन बौद्ध जनसंघर्ष समितीच्या वतीनं तहसीलदार यांना एका निवेदनाद्वारे केले। याबाबत 7 डिसेंबर रोजी मुक्ताराम गवळी हे परळी तालुक्यातील मौजे इंजेगाव येथील बौद्ध समाजाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत।
तसेच अनेक वर्ष उपसरपंच होते. 19 ऑक्टोबर रोजी फिर्यादी राहुल अशुबा जिंजुर्डे यांच्या शेतातील सोयाबीन चोरून नेणारा विरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी त्यांच्यासोबत परळी ग्रामीण स्टेशनला गेले होते. यावेळी तक्रार तब्बल 7 ते 8 तास दाखल करून घेतलेली नाही. या प्रकरणी पोलीस महासंचालक औरंगाबाद, जिल्हा पोलीस अधीक्षक बीड, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबाजोगाई, उपजिल्हाधिकारी कार्यालय परळी शहर पोलीस स्टेशनचे परळी यांना निवेदन दिलं. दिलेल्या अर्ज निवेदनावर पोलीस प्रशासनानं कोणतीही कार्यवाही केली नाही. म्हणून अखेर 20 डिसेंबर रोजी परळी शहर पोलीस स्टेशन समोर अमरण उपोषणाला सुरुवात केली. उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून परंतु प्रशासनानं दखल घेतली नाही. त्यामुळे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी बौद्ध जनसंघर्ष समितीच्या वतीनं लवकरच परळी बंद करण्यात येईल असं निवेदन देण्यात आलं. या ठिकाणी आपल्या परळी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते मुक्तारामजी गवळी यांना ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्याकडून तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर शिवगाळ आणि मारहाण झाली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी बौद्ध जनसंघर्ष समितीच्या वतीने माननीय तहसीलदार यांना आम्ही त्यांच्यावर कारवाई करावी. जर कारवाई नाही झाली तर लवकरच परळी बंदचं आव्हान या ठिकाणी आम्ही करत आहोत. याचं निवेदन या ठिकाणी देत आहोत. अंबाजोगाई शहरातील नामांकित अशा श्री योगेश्वरी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली. निवडणुकीच्या प्रथम झालेल्या सर्व संचालकांच्या बैठकीत सर्वानुमते रिकबचंद सोळंकी यांच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी शेख अनवर हुसेन शेख वली हसन यांची सर्वानुमते बिनविरोधपणे निवड करण्यात आली असल्याचं निवडून निर्णय अधिकारी एडी सातपुते यांनी जाहीर केलंय. श्री योगेश्वरी मल्टीस्टेटची स्थापना 2012 साली संस्थापक राजकिशोर मोदी यांनी आपल्या काही सहकाऱ्यांना घेऊन केली होती. आज संस्थेनं 12 वर्ष पूर्ण करत तिसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीला सामोरे गेलेली होती. नुकतीच श्री योगेश्वरी मल्टीस्टेट ही तिसरी सार्वत्रिक निवडणूक संपन्न झाली. शनिवारी 16 रोजी नवनिर्वाचित संचालकांची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी एडी सातपुते यांनी आयोजित केली होती. या बैठकीत सर्वानुमते बिनविरोधरित्या अध्यक्ष म्हणून रिकबचंद सोळंकी, उपाध्यक्ष म्हणून शेख अनवर हुसेन शेख वली हसन यांची निवड करण्यात आली. सदर निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी सातपुते यांनी जाहीर केली. योगेश्वरी मल्टीस्टेटच्या नवनिर्वाचित संचालकांमध्ये रिकबचंद सोळंकी, शेख अनवर हुसेन शेख वली हसन, सुधाकर टेकाळे, विलास सिद्धराम जाधव, ऍडव्होकेट विलास शिवाजी लोखंडे, भागवत रामकृष्ण मरण, मंदाकिनी बाजीराव, विश्वजित वांजरखेडे यांचा समावेश आहे. संस्थेच्या आजपर्यंतच्या यशाचं श्रेय संस्थापक राजकिशोर मोदी यांनी आपलं सर्व संचालक मंडळ, ग्राहक, ठेवीदार, संस्थेचे हितचिंतक तसेच सर्व कर्मचारी बांधव यांना दिलंय. संस्थेच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांचा फेटे बांधून संस्थापक राजकिशोर मोदी यांच्या वतीनं सन्मान करण्यात आलाय. बीड तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेची दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये 26 ऑगस्ट 2023 ते 19 नोव्हेंबर 2023 या कालावधीत संबंधित कार्यालयास प्राप्त झालेले संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निराधार अनुदान योजनेचे एकूण 627 अर्ज प्रलंबित होते. सदरचे अर्ज 20 नोव्हेंबर रोजीच्या बैठकीमध्ये उचित निर्णयासाठी सादर करण्यात आले होते. त्यानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निराधार अनुदान योजनेचे मंजूर अर्ज म्हणून एकूण 205, नामंजूर अर्ज एकूण 183, त्रुटीचे अर्ज एकूण 239 निर्णय घेण्यात आलेले आहेत. सदरची यादी जिल्हाधिकारी बीड यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व संबंधित अर्जदारांनी याची नोंद घ्यावी असे तहसीलदार सुहास हजारे यांनी कळवले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित परळी येथील कामगार कल्याण केंद्रात गुरुवारी 21 डिसेंबर रोजी शिशूंच्या आरोग्य तपासणी कार्यक्रम घेण्यात आला. शहरातील प्रसिद्ध डॉक्टर कुणाल अशोक जैन यांनी मुलांची उंची, वजन, कान, नाक व घसा आरोग्य तपासणी केली. इतर आरोग्यासाठी आवश्यक त्या सूचना पालकांना यावेळी देण्यात आल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार अनंत कुलकर्णी होते, तर डॉक्टर कुणाल जैन व कुलकर्णी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. केंद्राचे केंद्र संचालक श्री विजय वायाळसर व लातूर गटाचे कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. या प्रसंगी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केंद्र महिला कल्याण सहायिका श्रीमती उज्ज्वला प्रदीप बडवे मॅडम यांनी केलं, तर कार्यक्रमाचे यशस्वी करण्याकरिता मशरत खान यांनी परिश्रम घेतले. आता येथेच थांबू. उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी. मराठवाडा साथी PCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे. धन्यवाद.